योद्धा न्यूज चॅनल। शिरोलीच्या आदर्श विद्यालयात 17वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत। खेड तालुक्यातील शिरोली येथील आदर्श विद्यालयामध्ये 17वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साही आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला। भारतीय लोकशाहीच्या या महान उत्सवानिमित्त शाळेत विविध सांस्कृतिक व शिस्तबद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिमाखदार संचलन आणि ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या लेझिम पथक आणि छात्र सैनिकांच्या शिस्तबद्ध संचलनाने झाली। मुलांनी अतिशय उत्साहात परेड करून ध्वजारोहणाला मानवंदना दिली। यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या ध्वजारोहणाचा मान विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर दौंडकर यांना देण्यात आला। त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। यावेळी उपस्थितांनी दिलेल्या भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। विद्यार्थ्यांचे विचार आणि कलाविष्कार। ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून थोर क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला। लहान मुलांनी सादर केलेल्या छोट्या गीतांनी उपस्थितांची मन जिंकली। संविधानाप्रती निष्ठा राखण्याची शपथ यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी घेतली। उपस्थित मान्यवर आणि शिक्षक वृंद, या सोहळ्याला शिरोली गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी विद्यालयातील शिक्षक वृंदानं मोलाची भूमिका बजावली। यामध्ये प्रामुख्यानं सहशिक्षिका बेबी थिगळे, सुनीता मिसाळ, मंजुषा मोरे, सहशिक्षक सुधीर दसगुडे, सोमनाथ सावंत, महेंद्र बनसोडे। ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे पालकांनी विशेष कौतुक केले। मुख्याध्यापक दौंडकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून समारोप करण्यात आला।